उन्हाळ्यात पोह्याची मज्जा म्हणजे एक अलग सुकूनच आणि या सुखाचा आनंद फक्त गावातलेच पोट्टे घेऊ शकतो आमच्यासारखे. चला मग लॉक पुरा पा, फॉलो केलं नसेल तर फॉलो बी करून घ्या. दुपारच्या कडक उन्हात 12 वाजता आम्ही आलो पोह्याले. आपल्या गाडीची बी आज ऑफरोडिंग चांगलीच झाली. पोह्याले आल्यावर पहिली उडी तर पार्टचीच असते. पार्टनं उडी मारली म्हणजे सगळ्यांना उडी मार दम लागते भाई. एवढ्या वरून उडी मारायले जसं दिसते तसं नसते. सागर पलान ते एकट्यातच माहोल करून राहिले. एवढं चांगलं पाणी आणि मी पोईने मग तर लय झालं. आपल्या काढल्यावर असं वाटतं की मी मारतोच आता उडी, पण काय तर बा हातभर फाटते. दुरूनच नमस्कार केला, पण मी म्हटलं खाली उतरून उडी मारण्यात काही फायदा नाही. पायाले चटके लागून राहिले. वरतूनच चांगला नाक पकडून उडी मार बाबा भोलेनाथ. जे विन ते विन आता. लवकर वर आलो नाही तर सगळे पोट्टे भेले. वरच नाही आला म्हणे हा. मला आहे सवय एक वेळ उडी मारली की डबल उडी मारत नाही. माझ्यासोबत आता असं होऊन राहिलो, एक लॉक टाकला की एक अनफॉलो होऊन राहिला. समजून नाही राहिलं लॉक टाका की नाही टाका. पण जेवढे माझे 350 फॉलोवर आहेत ते एकदम कट्टर आहेत. घरा इकडे आल्यावर पोट्टे म्हणत जात आम्हाला लॉग मध्ये घे. म्हटलं काही विषय आहे का, लॉग मध्ये घेतो पण आम्हाला खेळू द्या. आणि पोट्टे एवढे खतरनाक आहे की उतरून बी घ्या म्हणा. मी तर उतरलो. म्हटलं सागर उतरल्यावर चांगला पद होतो आता याच्यावर राज्य. आणि जसं म्हटलं तसंच झालं. आणि आपला सागर तर एवढा खतरनाक आहे, कोणत्या जमान्यातला बदला घेऊन राहिला काय माहित. बॉल आला की मारायचीच ठेवे. पुरे लहान लेकरं रडकुंडी आणले आपल्याकडे. म्हटलं एवढा नको पोचू रे बा, राज्य लहान लेकरं आहेत ते. चाल म्हटलं आता घरी लय झालं आपलं खेळणं, खेळू दे या लहान लेकरायले. पोट्टेले म्हटलं येतो आता, खेळा तुम्ही. तुम्हाला बी आपला लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लवकरच भेटू पुढच्या लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा.